रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. पन्हाळ्यात जनसुराज्याचे पाणीपत. जिल्हा परिषदेत अवघी 1 जागा, पंचायत समितीची सत्ताही गेली. जिल्हा परिषदेच्या पन्हाळा तालुक्यातील 6 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटने 3 जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. शिवसेना शिंदे गटाने 1 जागा जिंकली असून जनसुराज्य शक्ती पक्षाला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य पुरस्कृत उमेदवार विजयी झाला असला तरी भारतीय जनता पार्टीला येवलूज व सातवे या दोन्ही मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पन्हाळा पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसने 3 तर शिवसेना शिंदे गटाने 4 जागांवर विजय मिळवला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाला अवघ्या 4 जागांवर यश मिळाले असून जनसुराज्य पुरस्कृत एक अपक्ष उमेदवारही विजयी झाला आहे. आमदार डॉ. विनय कोरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पन्हाळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने अनपेक्षित मुसंडी मारल्याने जनसुराज्य शक्ती पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गट एकत्र येत पन्हाळा पंचायत समितीवर सत्ता स्थापन करण्याचे संकेत आमदार चंद्रदीप नरके यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. राष्ट्रवादीचे 3 व शिवसेना शिंदे गटाचे 4 सदस्य निवडून आल्याने जनसुराज्य शक्ती पक्षाला पंचायत समितीवरील सत्ताही गमवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विन टीव्ही मराठीसाठी पन्हाळा प्रतिनिधी दत्तात्रय बोबडे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.